तर मित्रांनो, हो जो तुमका समोर भलो मोठो मासो दिसता ना, तोच आम्ही बुक केलेलो असा. तर ही असा बांधवशी आणि खूप मोठो मासो होतो. आणि आता कसे हे बांगडे बिंगडे बंद, कारण समुद्रात जायत नाहीत, आपले लॉन्ची जायत नाहीत, बोटी जायत नाहीत, त्याच्यामुळे समुद्रातलो मासो मिळत नाही. ह्यो खाडीतलो नदीतलो ह्यो मासो असा. आणि माका त्या वहिनींनी सांगितलं की ही पण चांगलो लागता, भारी लागता. आणि त्याच्यानंतर आम्ही तो केलो पण. तर आम्ही खंय लाव मासे घेऊक बघा, बरोबर देवगड स्टँड आहे ना, त्याच्या बरोबर अपोजिट साईड का थंय मासे घेऊन बसतात. आणि थंयच तुमका माशांची व्हरायटी पण भरपूर मिळते. तर वहिनीने घेतल्याने एवढं मोठं भलो सुरो आणि खरा खरा करत त्याची वरची सगळी खवळी काढून टाकली, कारण ह्या माशांना खवळी जाड असतात. तर ती काढूक त्यांना वेळ लागलो, ती सगळी काढून टाकल्यानी आणि नंतर मग त्याला कापूक सुरुवात केल्यानी. ह्यो मासो खाडीत मिळता आणि साईज पण मोठी होती आणि आमका मस्तपैकी वहिनीने व्यवस्थित कमी करून पण दिल्यानी. आणि ह्याची जी रेसिपी आहे ना, ती प्रॉपर रेसिपी ही श्रावणीने केलेली आहे. तर त्याचा चॅनल असा श्रावणी जोईल म्हणून, तर त्याच्यावर जाऊन पण तुम्ही ह्या करा. आणि अजून जर त्याला सबस्क्राईब केला नसेल तर थंय जाऊन पण सबस्क्राईब करा. पण ह्यो असं होतो ना, ती वहिनींची जी सुरी होती ना, ती लागतच नव्हती त्याका. वहिनी लय जोर काढून कापूचा प्रयत्न करी होते, पण त्या सुरीत लागत नव्हती. एवढं जाड तो मासो होतो, पण चवीक मित्रांनो एक नंबर असो मासो लागता. हे छोटंसं मिनी ब्लॉग तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा.